नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणता देश 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन करणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या समिटचं आयोजन आपला भारत देश करणार आहे. क्लिअर? आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? IUCN केंटन मिलर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर सोनाली घोष यांना या ठिकाणी IUCN केंटन मिलर पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लिहून घ्या. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्या कोण आहेत तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक आहेत. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे केंटन मिलर पुरस्कार, हा पुरस्कार वन्यजीव क्षेत्र संवर्धनामध्ये नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यांना दिला जातो. तर पर्याय क्रमांक डी, डॉक्टर सोनाली घोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न हा पुरस्कारासंदर्भात आहे. तर लगेच 2025 मध्ये लेटेस्ट जे काही या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले पुरस्कार आहेत ते कोणत्या व्यक्तींना करण्यात आले त्याच्यावरती देखील रिव्हिजन टाकूया. 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या NGOला. प्रो VK गोकाक पुरस्कार आनंद V पाटील यांना. 2025चा कॅमल इंटरनॅशनल पुरस्कार युनुस अहमद यांना. ASME हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना. कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना. 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना. 2025 साठीचा जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेशला. विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना. महात्मा गांधी सेवा पुरस्कार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. आणि केंटन मिलर पुरस्कार डॉक्टर सोनाली घोष यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रतिष्ठित QFI बॅज म्हणजेच काय? QFI म्हणजे काय? क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर, बरोबर. ही बॅज मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट कोण बनलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवांगी सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर QFI म्हणजेच काय? क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट या ठिकाणी ठरलेली आहे. ठीक आहे, सलग दोन्ही प्रश्नाचे उत्तर हे महिलांवरती आहेत. तर लगेच काय करूया, लेटेस्ट जे काय प्रथम या ठिकाणी महिला आलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्राच्या अंतर्गत, त्या महिलांवरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर. ODI मध्ये 2 वेळेस 6 विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मा. जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपदी आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिला भारतीय या ठिकाणी ठरलेला आहे नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. आणि क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅज मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अर्थशास्त्रासाठी 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण? पर्याय क्रमांक ए जोएल मोकीर, पर्याय क्रमांक बी
फिलिप अगियन आणि पर्याय क्रमांक सी पीटर हॉविट. या तिघा जणांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नवोपक्रम आणि ज्ञानाच्या आर्थिक परिणामांवरील संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने कशासाठी तर अर्थशास्त्रासाठी या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे नोबेल पुरस्काराबाबतीत. तर 2025 मध्ये जे काही नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एका 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया. भौतिकशास्त्रातील तिघा जणांना देण्यात आले, जॉन एम मार्टिनिस, मिशेल डेव्हरेट आणि जॉन क्लार्क यांना. शरीर विज्ञान आणि औषध या क्षेत्रातील तिघा जणांना देण्यात आलं आहे, मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची. रसायनशास्त्रामध्ये तिघा जणांना, उमर एम यागी, सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन. आर्थिक विज्ञानमधील जोएल मोकिर, फिलिप अगिओन, पीटर हॉविट या तिघा जणांना. शांततामध्ये मारिया कोरिना मचाडो यांना आणि साहित्यामध्ये माज्लो क्रॅस्ना होकुई यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जेंजीच्या निषेधामुळे सत्ता बदल झाल्यानंतर मादागास्करमध्ये नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रुपिन फॉर्च्युनाट झापी सांबो असं त्यांचं नाव आहे. पहा किती प्रोनाउन्सिएशन अवघड आहेत. रुपिन फॉर्च्युनाट झाफी सांबो असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सिंपल गोष्ट. मादागास्करचे नवीन पंतप्रधान कोण? फॉर्च्युनर. असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. जेंजीला या ठिकाणी कोणत्या गाड्या आवडतात तर फॉर्च्युनर आवडतात. म्हणून या ठिकाणी जेंजीच्या निषेधामुळे मादागास्करमध्ये नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर फॉर्च्युनर नाही फॉर्च्युनाट. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं, काही हरकत नाही. ठीक आहे. प्रश्न आहे देश आणि त्या देशाच्या नवीन पंतप्रधानाबद्दल. तर 2025 मध्ये वेगवेगळ्या देशाचे जे काही पंतप्रधान बनलेले आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज, सिंगापूरचे आहेत लॉरेन्स वोंग, येमेनचे आहेत सालेम बिन ब्रेक, सुदानचे आहेत कामिल अल तय्यब इद्रिस, पोर्तुगालचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो, युक्रेनचे आहेत युलिया स्वेरेडिन्को, रवांडाचे आहेत जस्टिन नेसी युम्बा, म्यानमारचे आहेत यू न्यो सॉ, जमाकाचे आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडचे आहेत अतुनित चार्न विराकुल, फ्रान्सचे परतदा बनलेत सेबॅस्टिन लेकोर्नो आणि मादागास्करचे बनलेत रुपिन फॉर्च्युनर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नांसाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 15 ऑक्टोबरला दरवर्षी म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी आपण जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या योगदानाला आणि तरुणांबद्दलच्या प्रेमाला आदरांजली म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. उद्दिष्ट काय आहे तर हा दिवस जगभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील भूमिकेची जाणीव करून देतो आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. ठीक आहे. जागतिक विद्यार्थी दिवस 15 ऑक्टोबरला. 2025 ची थीम एम्पॉवरिंग स्टुडंट्स ॲज एजंट्स ऑफ इनोव्हेशन अँड चेंज. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिलं राज्य बनलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ हे राज्य या ठिकाणी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली,
मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. शत्रूचे ड्रोन रिअल टाइम मध्ये शोधून नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने कोणती संरक्षण प्रणाली सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, सक्षम नावाची प्रणाली या ठिकाणी सिस्टीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. कोणी? तर भारतीय सैन्याने. 2 पॉइंट लिहून घ्या. भारतीय लष्कराने शत्रूच्या ड्रोनला रिअल टाइम मध्ये शोधण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी स्वदेशी विकसित सक्षम प्रणाली तैनात केली आहे. AI संचालित देखरेख आणि स्वयंचलित धोक्याच्या प्रतिसादासह भारत आपले आकाश या ठिकाणी म्हणजे स्काय या ठिकाणी अजून स्ट्रॉंग करत आहे. बरोबर. पर्याय क्रमांक बी, सक्षम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. सेशल्स नावाचा एक देश आहे, त्या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅट्रिक हर्मिनी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पॅट्रिक हर्मिनी असं त्यांचं नाव आहे. सेशेल्सचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न आहे या ठिकाणी देश आणि त्या देशाचे बनलेले नवीन प्रेसिडेंट, अध्यक्ष, राष्ट्रपती यांच्याबद्दल. तर 2025 मध्ये लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया. जॉर्जियाचे आहेत मिखाईल कावेलाश्विली, लेबनॉनचे आहेत जोसेफ आऊन, क्रोएशियाचे आहेत झोरान मिलानोविक, बेलारूसचे आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को, नामिबियाचे आहेत नेतुत्बो नंदी नेदतवाह, रोमानियाचे आहेत निकुसरडॅन, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्युंग, गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली आणि सेशेल्सचे बनले आहेत पॅट्रिक हर्मिनी. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. प्योंगयांग मध्ये आयोजित परेड दरम्यान उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी कोणत्या क्षेपणास्त्राचे अनावरण केलेले आहे? प्रश्न महत्वाचा आहे बरं का, विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक डी, हॉंगसॉंग 20. किती? हॉंगसॉंग 20 या क्षेपणास्त्राचे अनावरण केलेले आहे. सर्वात शक्तिशाली अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी प्योंगयांग येथे एका भव्य लष्करी परेड दरम्यान याचं या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. IUCN जागतिक वारसा दृष्टिकोन 4 नुसार नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांना सर्वात गंभीर धोका कोणामुळे आहे किंवा कोणाचा आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हवामान बदल. पर्याय क्रमांक सी, सी फॉर क्लायमेट चेंज. बरोबर. तर पर्याय क्रमांक सी, क्लायमेट चेंज, हवामान बदलामुळे या ठिकाणी नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांना सर्वात गंभीर धोका आहे. पॉइंट लिहून घ्या. हवामान बदल हा आता नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांसाठी सर्वात गंभीर धोका आहे. या अहवालानुसार 43% नैसर्गिक स्थळांना हवामानाशी संबंधित मोठे धोके या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा प्रश्न. 2025च्या टाइम मासिकाच्या 100 पुढच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असलेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, यशस्वी जयस्वाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणता समुद्र किनारा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेल्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक नाही? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किहिम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाकीच्यांना मिळालेलं आहे नागाव, श्रीवर्धन आणि पारनाका. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या रिपोर्टनुसार सलग 4थ्या वर्षी भारतातील कोणत्या शहराला सर्वात सुरक्षित शहर म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे? कोलकाता, हैदराबाद, पुणे की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.